गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला जे चॅप्टर आहे त्या चॅप्टरमधून आपण जसा भारतातील ग्रामीण विकास, आता ग्रामीण विकास म्हटलं की कृषी पतपुरवठ्याचा प्रकार आणि कृषी पतपुरवठा याची चर्चा इथे झालीच पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की ग्रामीण लोकांकडे पैशाचा तुटवडा असतो, म्हणजे त्यांचा उत्पन्न कमी असल्यामुळे ते लोक बचत करू शकत नाही किंवा बहुतांश ग्रामीण कुटुंबाकडे बचतीच्या ऐवजी कर्ज जास्त असतो. म्हणून शेती व इतर आर्थिक कार्यापासून त्यांना वित्तीय पुरवठा नसतो. म्हणून सरकारने काही पद्धतीनुसार म्हणजे काळानुसार कृषी पतपुरवठा, अल्पकालीन पतपुरवठा, मध्यकालीन पतपुरवठा, दीर्घकालीन पतपुरवठा, हेतूनुसार कृषी पतपुरवठा आणि उत्पादक पतपुरवठा, अनुत्पादक पतपुरवठा असे काही भागांमध्ये कृषी पतपुरवठा करण्याचा सरकार प्रयत्न करीत असतो. तर या ठिकाणी आपण जे चर्चा केली की या अशा पद्धतीने कृषी पतपुरवठा केला जातो. तर याच्यात जे सर्वात पहिला आहे कृषी पतपुरवठ्याचे प्रकारामध्ये नंबर 1 आहे कालावधीनुसार कृषी पतपुरवठा. हे कालावधीनुसार कृषी पतपुरवठा जे असतो ते कालानुसार दिला जाणारा कर्ज असतो. याचे 3 प्रकार असते. नंबर 1 जे अल्पकालीन पतपुरवठा. अल्पकालीन पतपुरवठ्याबद्दल जर म्हटलं की हे कर्ज 2 वर्षापर्यंत कालावधीचे दिले असतात. शेतकऱ्यांचे कालावधी जे गरज असतात त्यांना खते, दर्जेदार बिया खरीदणे किंवा धार्मिक व सामाजिक कार्य इत्यादी कार्यासाठी अशा प्रकारे कर्ज दिले जात असतो. हे अल्पकालीन कर्जाचा पहिला प्रकार आहे. त्यानंतर मध्यकालीन कर्ज पुरवठा दिला जातो. मध्यकालीन कर्ज पुरवठा हे 2 ते 5 वर्षापर्यंत असतो, म्हणजे 2 वर्षापेक्षा थोडा जास्त, म्हणजे 5 वर्षापर्यंत. यात उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा कालवे बांधणीसाठी किंवा तालाब, कॅनल वगैरे, बोल्डिंग इत्यादी वित्त कार्यासाठी वित्त पुरवठ्याची गरज असते, ते सरकार पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तिसरा आहे दीर्घकालीन पतपुरवठा. हे मोठ्या प्रमाणात म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त 10, 15, 20 वर्षाकरिता असतो. म्हणजे मोठी यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी हे पतपुरवठा केला जातो. ट्रॅक्टर खरेदी करणे, जमीन खरेदी करणे, कायमस्वरूपी म्हणजे भू सुधारणा करणे इत्यादी अनेक कार्यासाठी अशा पद्धतीने कर्ज पुरवठा केला जातो. म्हणजे कालावधीनुसार जर विचार केला तर अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन अशा पद्धतीने 3 स्वरूप आहे. त्यानंतर दुसरा आहे हेतूनुसार कर्ज पुरवठा. हेतूनुसार म्हणजे विशिष्ट हेतूसाठी जे कर्ज उभारला जातो त्याला हेतूनुसार कर्ज असे म्हणतात. त्यात जसा एक आहे की उत्पादक कर्ज. उत्पादक कर्ज म्हणजे उत्पादन कर्ज हे शेतीतील उत्पादनासाठी संबंधित असतो, म्हणजे फक्त आणि फक्त उत्पादनाकरिताच या प्रकारचा कर्ज दिला जातो. याच्यात ट्रॅक्टर आहे, जमीन खरेदी आहे, बियाणे आहे इत्यादी खरेदी करण्यासाठी, हे म्हणजे खेतीसाठी दिला जाणारा कर्ज आहे. अनुत्पादक कर्ज. हे अनुत्पादक कर्ज हे शेती व्यतिरिक्त वैयक्तिक उपभोगासाठी देण्यात येणारा कर्ज म्हणजे अनुत्पादक कर्ज असे म्हणतात. विविध उपक्रमासाठी म्हणजे लग्न कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी किंवा सण समारंभासाठी इत्यादी प्रकारचा असे कर्ज म्हणजे हे कर्ज दिला जात असतो. अशा पद्धतीने आपण पाहून राहिलो की अल्पकालीन, दीर्घकालीन अशा अनेक प्रकारे कर्ज दिला जात असतो. म्हणून अशा पद्धतीने आपण म्हणत आहोत की हेतूनुसार कृषी पतपुरवठा दिला जात असतो. त्यानंतर आपण पाहून राहिलो की कृषी पतपुरवठ्याचे जे मार्ग आहे, कोणकोणत्या मार्गाने कृषी पतपुरवठा दिला जातो, म्हणजे बिगर संस्थात्मक मार्ग आणि संस्थात्मक मार्ग. बिगर संस्थात्मक मार्ग असा मार्ग ज्या मार्गापासून
म्हणजे सरकारचा काहीही म्हणजे सरकारकडून दिला न जाणारा मार्ग म्हणजे बिगर संस्थात्मक कर्ज. म्हणजे हे मार्ग भारतातील ग्रामीण पतपुरवठ्यामध्ये बिगर संस्थात्मक वित्त पुरवठा 40% केला जातो. हे अशा पद्धतीने म्हणजे सावकारांकडून कर्ज, इतर व्यक्तींकडून किंवा इतर लोकांकडून, व्यापारी, जमीदार, आडते, नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादींकडून घेण्यात येणारा जे कर्ज असतो, सावकारांकडून घेण्यात येणारा कर्ज म्हणजे बिगर संस्थात्मक कर्ज. म्हणजे कोणत्याही संस्थेकडून असा कर्ज दिला जात नाही, तर आपण संपत्ती गहाण ठेवून, तारण ठेवून कर्ज उभारला जातो किंवा उत्पादन गहाण ठेवून, तारण ठेवून अशा पद्धतीने कर्ज उभारला जातो. अशा कर्जाचा व्याजदर खूप उच्च स्वरूपाचा असतो. जमीन व संपत्ती ठेवूनच, दागदागिने ठेवून अशा प्रकाराचा कर्ज मिळत असतो. ग्रामीण भागात सावकारी व सर्वसामान्य व्यवसाय करणारे जे लोक आहे ते भरपूर म्हणजे मोठ्या व्याजदराने अशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्ज देत असतो, तेही तारण ठेवून. आणि काही व्यापारी असतात, जमीनदार असतात, आडते असतात, नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादीकडून हे कर्ज स्वीकारले जात असतो किंवा हे कर्ज पुरवठा केला जातो. म्हणून याला संस्थात्मक कर्ज असे म्हणतात. त्यानंतर आपण म्हणू शकतो की दुसरा जे कर्ज आहे ते कर्ज म्हणजे संस्थात्मक मार्ग, जे सरकारद्वारे पतपुरवठा केला जातो. कृषी पतपुरवठा करण्यासाठी संस्थात्मक मार्ग हे प्रगतिशील धोरण आहे. वेळेत मुबलक प्रमाणात पुरवठा करणे, शेतीतील उत्पादन व उत्पादन क्षमता वाढवणे हे मुख्य धोरण आहे. या धोरणाकरिता सरकार अनेक संस्थांना अशा प्रकारे पतपुरवठा करण्याची सवलत दिली आहे, परवानगी दिली आहे. या मार्गाने लहान व किरकोळ शेतकऱ्यांना व दुर्बल घटकांना कर्ज उपलब्ध करून दिले जात असते. तंत्रज्ञान व आधुनिक शेती पद्धती या धोरणासाठी म्हणजे या धोरणाच्या अंतर्गत अशा स्वरूपात कर्ज दिला जात असतो. यामध्ये राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड महत्त्वपूर्ण कार्य करीत असतो. कृषी व ग्रामीण विकासाला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही सर्वोत्तम वित्त संस्था आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी झाली. नाबार्ड हे स्वरूपाचे भांडवल ₹100 कोटी असून त्यामध्ये भारत सरकार व मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक, मध्यवर्ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक यांचे 50-50% योगदान आहे. ही एक सर्वोच्च संस्था असून शेती, लघुउद्योग, कुटीर व ग्रामीण उद्योग, हस्तव्यवसाय इत्यादींसाठी व्यवसायाला प्रोत्साहन देत असते. 31 मार्च 2018 रोजी नाबार्डचे भांडवल 10,580 कोटी रुपये इतके होते. भारत सरकार आणि मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक यांच्या भांडवलाच्या रचनेनुसार नाबार्ड ही एक पूर्णपणे भारत सरकारच्या आधिपत्याखालील संस्था आहे. म्हणजे नाबार्ड ही सरकारी संस्था आहे. सरकारद्वारे ही ग्रामीण लोकांना शेतीसाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, इतर कृषी उत्पादनासाठी खरेदी करण्यासाठी अशा प्रकारचे कर्ज दिले जात असतो. नेक्स्ट आहे ग्रामीण सहकारी पतपुरवठा. ग्रामीण पतपुरवठा हा अल्पकालीन सहकारी संस्था व दीर्घकालीन सहकारी पतसंस्था यात विभागला आहे. अल्पकालीन सहकारी अल्पकालीन पतसंस्था या अल्पकाळासाठी कर्ज पुरवितात. त्याची त्रिस्तरीय रचना प्राथमिक कृषी पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक अशा स्वरूपात त्यांची विभागणी केली आहे. दीर्घकालीन ग्रामीण सहकारी पतपुरवठा संस्था हे दीर्घ कामासाठी म्हणजे मोठ्या कामासाठी दीर्घ स्वरूपाचे कर्ज उभारून देतात. सहकारी संस्था शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा
आणि त्यांचे गरजा पूर्ण करून देत असते. प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक, प्राथमिक सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक यामध्ये म्हणजे ग्रामीण विकास बँक या बँका स्वतंत्रपणे ग्रामीण पातळीवर कर्ज देण्याचे किंवा कार्य करीत असते. राज्य सहकारी शेती व ग्रामीण विकास बँक या बँका त्यांच्या शाखाद्वारे राज्य पातळीवर खेड्यांमध्ये कार्य करीत असतात. त्यानंतर व्यापारी बँक जे आपण बँके पाहता ते सुद्धा म्हणजे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे, ग्रामीण लोकांना अनेक प्रकारे कर्ज देत असतो. व्यापारी बँका ग्रामीण भागात आपल्या शाखा स्थापन करून ग्रामीण पतपुरवठा करण्याचे काम करीत असतो. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँक, प्रादेशिक अधिनियम 1976 अंतर्गत प्रादेशिक ग्रामीण बँकेची निर्मिती करण्यात आली. या विशिष्ट बँका असून ग्रामीण भागातील दुर्लभ घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागात स्थापना झालेल्या आहे व व्यापारी बँकाचे व्यावसायिक अनुशासनानुसार ते बँक चालत असते. त्यानंतर सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था MFIS, सूक्ष्म वित्त पुरवठा संस्था व या सवलतीनुसार म्हणजे सवलतीच्या दराने खूप कमी व्याज दराने ग्रामीण पतपुरवठा करतात. परंतु कर्ज पद्धतीत कमी उत्पादकता, कर्ज मिळविण्यासाठी विलंब, कर्ज प्रक्रिया खर्च या सर्व कारणामुळे लहान शेतकऱ्यांना या सवलतीच्या कर्जाचा लाभ घेता येत नाही. म्हणून अशासकीय संस्था 1970 पासून NGOs दुर्बल घटकांना, कुटुंबांना कर्ज पुरवण्याचे कार्य करीत असते. हे पर्यायी मार्ग शोधून आपण पाहतो की ग्रामीण लोक अशा माध्यमातून कर्ज घेत असतो. आणि आपण पाहत आहोत की या सगळ्या संस्थेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण रोल करणारी संस्था म्हणजे नाबार्ड. इथे नाबार्डची आपण माहिती या नंतरही घेऊ. आपला इथपर्यंत हे जे टप्पा आहे हे आपण समजून घेतला. इथे मी थांबतो आणि स्वाध्याय तुम्हाला मी स्वाध्याय सॉल्व करून तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहो. ते तुम्ही स्वाध्याय पाहून सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ओके, बाय.